तास मराठी न्यूज. उठा चला महाराष्ट्र घडवूया. तालुक्यातील शेतकऱ्यांना कमी कालावधीमध्ये चांगलं उत्पन्न मिळत असल्याने शेतकऱ्यांकडून टरबूजाची लागवड, गव्हाच्या पिकाला लागणारे उत्पादन, खर्च आणि बदलत्या हवामानामुळे उत्पन्नात होणारी घट यामुळे चोपडा तालुक्यातील बहुतेक शेतकरी टरबूज आणि खरबूज या पिकाची लागवड करताना दिसत आहेत. कमी कालावधीमध्ये चांगलं उत्पादन शेतकऱ्यांना मिळत आहे, यासाठी कृषी विभागाच्या वतीने एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान आहे. या योजनेच्या माध्यमातून बरेच शेतकरी मल्चिंग करताना दिसत आहेत. मल्चिंगमुळे टरबूजच्या पारंपरिक उत्पादनात खर्चात बचत होईल आणि शेतकऱ्यांना मदत होईल. तालुक्यात 350-400 एकर वरती या पिकाची लागवड केली असल्याचे तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंके यांनी सांगितले. 20-24 ताससाठी जळगाव प्रतिनिधी. नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी पाहत रहा 20-24 तास मराठी न्यूज. उठा चला महाराष्ट्र घडवूया. खरं म्हणजे चोपडा तालुक्याचे आपण एकंदरीत क्रॉपिंग पॅटर्न बघितला तर आपल्याकडे तिघही हंगामामध्ये बऱ्यापैकी पाण्याची व्यवस्था आहे सिंचनासाठी. त्याच्यामुळे बहुतेक शेतकरी आता आपल्या टरबूज आणि खरबूज सारख्या पिकांकडे वळलेले आहे. आपण एकंदरीत जर आपल्या पीक पेरणी अहवालाचा नजर टाकली तर त्यामध्ये आपल्याला साधारणतः 350 ते 400 एकर पर्यंत या पिकाची लागवड झालेली आपल्याला निदर्शनास येईल. आणि नक्कीच त्याला काही कारण पण आहेत. जे काही आपली रब्बी हंगामातली पारंपरिक पिकं होती त्यातल्या त्यात बहुतांश आपण जर विचार केला तर गव्हाचं पीक, गव्हाच्या पिकासाठी लागणारा उत्पादन खर्च आणि बदलत्या हवामानानुसार गहू पिकाचे झालेली उत्पादनातील घट या कारणास्तव लोकांनी एक पर्याय म्हणून या पिकाकडे सध्या धाव घेतलेली आहे. नक्कीच या पिकाच्या माध्यमातून कमी कालावधीमध्ये चांगलं उत्पादन शेतकऱ्यांना मिळत आहे. आणि यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे की कृषी विभागाकडून जे एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान आहे त्या योजनेच्या माध्यमातून बरेचसे शेतकरी आपल्याला मल्चिंग करताना दिसत आहेत. आणि मल्चिंगमुळे देखील या टरबूजच्या पारंपरिक उत्पादनापेक्षा नक्कीच उत्पादन खर्चात बचत होऊन चांगलं उत्पादन मिळायला शेतकऱ्यांना मदत होत आहे. नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी 20-24 तास न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.